कोल्हापूर जिल्ह्यातील जामा मस्जिदची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जालन्यातल्या बदनापूर शहरातील मुस्लिम बांधवांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी. मुस्लिम बांधवांनी बदनापूर येथील पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे सादर केले मागण्यांचे निवेदन. कोल्हापूर जिल्ह्यातील जामा मस्जिदची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जालन्यातल्या बदनापूर शहरातील मुस्लिम बांधवांनी केली आहे. आज बदनापूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड जवळील गजापूर येथील जामा मस्जिदची 14 जुलै रोजी काही समाजकंटकांनी तोडफोड करून पवित्र धार्मिक ग्रंथाची जाळपोळ केली होती. गजापूर गावातील अतिक्रमण काढायच्या नावाखाली काही समाजविरोधी समाजकंटकाच्या जमावाने कायदा हातात घेऊन मस्जिदचीही तोडफोड करून मिनारवरही हातोडा चालवला होता. या घटनेनंतर आता राज्यातील मुस्लिम समाज आक्रमक होत असून दोषींवर कारवाईची मागणी करत आहे. विशाळगड येथे समाजकंटकांनी केलेल्या तोडफोडीच्या कृत्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच समाजकंटकाच्या जमावाने कायदा हातात घेऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केलाय. त्यामुळे शासनाच्या वतीने दोषींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बदनापूर येथील मुस्लिम बांधवांनी केली आहे. सजा दिलवाई जाए, हमारी आपसे दरखास्त है और ये हमारी बात ऊपर तक ही पहुंचाए. कोई भी समाज का धार्मिक स्थल हुआ उसके खिलाफ में हम सब आहे. कोई भी समाज का बिलकुल आम्हाला तुमचं निवेदन प्राप्त झालेलं आहे. निवेदनातला मजकूर आम्हाला समजला. आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्याप्रमाणे आम्ही शासनापर्यंत या निवेदन आमच्या पोलीस निरीक्षक साहेबांच्या समक्ष ठेवून पुढे कलेक्टर ऑफिसला एसपी ऑफिसला पाठवण्यात येईल. आपले ज्या भावना आहेत त्याबाबत कारवाई करण्यात येईल. शुक्रिया.